ज्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं त्या निकालाचा गुलाल काल मध्यरात्री उधळला गेला। आपण बोलतोय जेएनयू अर्थात दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकांबद्दल। डाव्यांनी यंदाही लाल निशाण फडकावत जेएनयूवर आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। चारही जागा जिंकत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला धूळ चारली आहे। मात्र कधी नव्हे ते यंदा सर्व डाव्या संघटनांना यासाठी एकत्रित येऊन निवडणूक लढवावी लागली। देशविरोधी घोषणांनी चर्चेत आलेलं जेएनयू अभावीपणे पूर्ण ताकदपणा लावून ही निवडणूक लढवली। मात्र त्यांना विजय मिळवता आलेला नाहीये। पण जरी डाव्यांनी विजय मिळवला असला तरी जेएनयू कॅम्पसमध्ये सध्या चर्चा रंगते ते म्हणजे मराठमोळ्या राहुल सोनपिंपळे याची। राहुल सोनपिंपळेच्या बापसा अर्थात बिरसा फुले आंबेडकर या संघटनेनं डाव्यांच्या आघाडीला कडवी झुंज दिली। मात्र शेवटच्या फेरीत लेफ्ट युनियनच्या मोहित कुमार पांडेनं आघाडी घेऊन जेएनयूचं अध्यक्षपद काबीज केलं। खरं तर जेएनयू मधला जो निकाल लागलेला आहे त्यातल्या निवडणुका झालेल्या त्या सगळ्यांचं विश्लेषण आपण करणार आहोत, सविस्तर माहिती घेणार आहोत। पण त्याआधी डावी आघाडी अभाविप आणि बापसा यांचे जे अध्यक्षपदाचे उमेदवार होते त्यांनी निकालानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे ती जाणून घेऊया। जिस तरह से स्टैंड विद जेएनयू मूवमेंट में पार्टिसिपेट किया उनकी तरफ से मैसेज था कि आप गठबंधन करिए और एबीवीपी को करारी शिकस्त दीजिए। इस कैंपस से ये मैसेज पूरे देश में जाए कि अगर आप छात्रों पर हमला करेंगे तो छात्र आपको उठा के परे देने के लिए तैयार हैं। लेकिन ये कहा जा रहा है कि हमेशा अलग अलग लेफ्ट जो विंग है वो अलग अलग चुनाव लड़ती है। ये लेफ्ट की तरफ से कहा गया कि आप डर गए और आपको हमारी जो हमसे डर खौफ हो गया इसलिए आप जो है यूनाइट हुए। देखिए हम लोग डर को मिटाने के लिए यूनाइट है। जो डर झूठा डर फैलाया जा रहा था स्टूडेंट्स के मन कि हम तुम्हारा वीडियो डॉक्टर कर देंगे, तुमको एंटी कोशिश कर देंगे, स्टूडेंट उसके खिलाफ यूनाइट हुए। उन्होंने मैसेज दे दिया ह्या इलेक्शन मध्ये आयसा एसएफआय आणि जितके पण लेफ्ट पार्टीज आहेत त्यांनी माझ्या विरोधात आणि माझ्या संघटनेविरोधात एक कॅम्पेन चालवलं। त्यांनी खूप लोकांना हे पण बोलले की तुम्ही एबीपीला वोट द्या पण राहुल आणि त्या संघटनेला वोट नका देऊ। तर मला वाटते आमची विक्ट्री आहे। हे विक्ट्री आहे की आम्ही दुसऱ्यांदा चुनाव लढत आहोत। दोन लेफ्ट पार्टी सोबत आले, बाकी लोकांनी आमच्या विरोधात आणि त्याच्या पक्षामध्ये प्रचार केला। मला वाटते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण लेफ्ट सोबत येईल आणि या कॅम्पसचा जितका ऑपरेशन सेक्शन आहे तो त्यांच्या खिवरीला होतील। हमारी मोरल विक्ट्री उसी दिन हो गई जिस दिन ये सारे एक साथ आए थे। ये अलग मसला है हमारे हैं, लेकिन हमारा कैडर कंटेंट पिछली बार से बहुत ज्यादा है। अब इनकी मजबूरी होगी, इनको हर साल साथ में लड़ना होगा क्योंकि हमारा कैडर वोट इस बार बढ़ा है। पिछली बार हमारे वोट 900 थे, इस बार हमारा वोट 150 मतलब 1000 क्रॉस करके 1050 है। तो ये हमारा मोरल बहुत आई है। अगले साल 2 साल मैक्सिमम इनका सफाया होना है कैंपस से। इन्होंने आज पुतला हमारा जलाया एबीवीपी का। पहली बात तो हमें इस बात की खुशी है कि इनको अगरबत्ती और दिए में भरोसा हुआ। मतलब आप ये मानती हैं कि आप लोगों के हौसले को देखकर इनको गठबंधन करना पड़ा, नहीं तो ये हार जाते हैं। इनका गठबंधन करना पड़ा, इनको गठबंधन रखना पड़ेगा। तेव्हा या सगळ्या निवडणुकीमध्ये विजय झालेले पराभूत झालेले ह्या सगळ्यांचं म्हणणं आपण ऐकलं। पण या सगळ्या निवडणुकीचं विश्लेषण करण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत कदम दिल्लीवरून। प्रशांत, आपण बघितलं मोठा वाद रंगला, जेएनयू देशाच्या राजकारणाच्या देखील मध्यभागी आलं, त्यानंतर ही सगळी निवडणूक झालेली आहे। या निवडणुकीचं वेगळेपण काय राहिलं, काय वैशिष्ट्य राहिली या सगळ्या निवडणुकीची? नक्कीच विलास, 9 सप्टेंबरला जेएनयूच्या या इलेक्शनसाठी मतदान झालं, पण 9 सप्टेंबरच्या या मतदानावरती प्रभाव होता तो 9 फेब्रुवारीच्या घटनेचा, जो देशद्रोही घोषणांचा एपिसोड जेएनयूमध्ये झालेला होता। त्यानंतर एबीवीपीवरती अशा पद्धतीचे आरोप केले जात होते की हे शटडाऊन जेएनयू म्हणून कॅम्पेन जे आहे ते एबीवीपीवाले चालवत आहेत आणि एबीवीपीच्या पलीकडेही जे भाजपचे नेते आहेत सुब्रमण्यम स्वामी, स्मृती इराणी असतील, स्वतः अमित शहा यांच्यावरती थेट सगळ्या डाव्या स्टुडंटचा आरोप होता की यांनी जेएनयूला बदनाम करण्याचं षडयंत्र आखलेलं आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक होत होती आणि जेएनयूच्या 47 वर्षांच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालं की आयसा आणि एसएफआय या दोन संघटना एकत्र लढल्या। म्हणजे कॅम्पसमध्ये यांचे आपसात मतभेद इतके असतात की या दोन संघटनांनी एकत्र येणं हेच कुठेतरी दाखवून देत होतं की यावेळी एबीवीपीला कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही सीट मिळवून द्यायची नाही। कारण मागच्या वेळी ज्या सेंट्रल पॅनलच्या 4 जागा असतात त्यापैकी एक सीट जी आहे ती
एबीव्हीपीला मिळाली होती आणि एक प्रकारे एबीव्हीपीचा शिरकाव JNU मध्ये झालाय अशी चर्चा मागच्या वेळेपासूनच सुरू होती आणि त्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक जी आहे ती लढली गेलेली आहे. एबीव्हीपीच्या कडून जे सगळे मुद्दे होते म्हणजे या संपूर्ण निवडणुकीमध्ये जे मुद्दे होते त्याच्यामध्ये देशद्रोही घोषणांचा मुद्दा, रोहित वेमुलाची आत्महत्या आणि त्याच्यानंतर आयसाचा एक जो दिल्ली संघटनेचा अध्यक्ष आहे त्याच्या बलात्काराचं प्रकरण, हे 3 मुद्दे प्रामुख्यानं इलेक्शनमध्ये चर्चेले गेले. पण आयसा आणि SFI या 2 डाव्या संघटना एकत्र आलेल्या असल्या तरी एबीव्हीपी हा त्यांचा मुख्य शत्रू नव्हता, कारण जे रिझल्ट आता आपल्यासमोर आलेले आहेत त्याच्यामध्ये सगळीकडे 2 नंबरला बापसा म्हणजे बिरसा फुले आंबेडकर ही जी संघटना आहे ती आहे. म्हणजे डाव्यांना JNU मध्ये एक वेगळा पर्याय देणारी संघटना आता कुठेतरी उदयाला येते आणि त्याच्या पाठीमागं मराठी मुलं आहेत, मराठी शक्ती आहे. आणि या 2 संघटनांमधला फरक नेमका थोडक्यात आपण समजून घ्यायचं म्हटलं तर ही बापसामध्ये काम करणारी सगळी मुलं जी आहेत, एकतर ही संघटना अगदी 2 वर्षापूर्वी स्थापन झालेली आहे. शिवाय दलित, आदिवासी, OBC अशा सगळ्या वंचित घटकामधली ही मुलं आहेत. JNU मध्ये असं अनेकदा म्हटलं जातं की ज्या लेफ्टिस्ट कम्युनिटी आहेत त्या म्हणजे फॅशनेबल कम्युनिस्ट ज्यांना म्हणतात तशा प्रकारची कम्युनिस्ट देखील JNU मध्ये खूप आहेत. पण बापसामधली ही सगळी जी मुलं आहेत ती अतिशय गरीब घरातून आलेली आहेत आणि त्यांचं म्हणणंच मुळात असं होतं की आमच्या नावानं तुम्ही लढाई इतक्या वर्ष लढत आहात, पण आता आमच्या हातात ही लढाई द्या, आमची लढाई आम्हाला लढू द्यात, असा नारा त्यांनी दिलेला होता. JNU की धरती पर बिरसा फुले आंबेडकर अशा पद्धतीचे नारे ते सगळे मुलं देत होते. आणि यांना मिळालेले जे यश आहे ते कुठेतरी या सगळ्या निवडणुकीचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. कारण पुढच्या वेळी जेव्हा ही निवडणूक लढवली जाईल तेव्हा SFI किंवा आयसा एकत्र असतील किंवा नसतील हा भाग वेगळा, पण बापसानं जी एक टक्कर दिलेली आहे ती अतिशय महत्त्वाची म्हणावी लागेल. विलास, अगदी थोडक्यात बापसाला हे यश मिळण्याचं कारण काय आणि सोनपिंपळे हा चेहरा जो आहे तो दिल्लीच्या राजकारणावर देखील तिकडे त्या JNU मध्ये चमकताना दिसला, कडवी झुंज दिली त्याने, त्याच्याबद्दल काय सांगा? नक्कीच बापसाला यश मिळण्याचं कारणच मुळात हे आहे की आपल्याला बाहेरून बघताना असं वाटतं की JNUचा जो एपिसोड झाला त्याच्यानंतर संपूर्ण JNU एकत्र आहे, पण असं नव्हतं खरं तर. म्हणजे 2-3 दिवस मी या निवडणुकीच्या निमित्तानं जेव्हा कॅम्पसमध्ये होतो तर आतल्या आतमध्ये एक वेगळ्या प्रकारचे प्रवाह नक्कीच आहेत. कारण आयसा आणि SFI यांच्या ज्या निवडणूक लढण्याच्या पद्धती आहेत त्याच्याबद्दलचे आक्षेप आहेत. काही लोकांचं म्हणणं असं होतं की रॅडिकल लेफ्ट आणि रॅडिकल राईट या दोन्ही घटकांनी JNUला बदनाम केलेला आहे आणि एक त्यातला जो मध्यम मार्ग जो आहे तो बापसा संघटनेचा होता आणि इतकी वर्ष ते कधी लढलेले नव्हते, ते पहिल्यांदा लढत आहेत. आणि ही सगळी मुलं जी आहेत ती ज्या घटकामधून आलेली आहेत हे पाहता त्यांना एक प्रकारची सहानुभूती मिळालेली होती. आणि जे डिबेट म्हणजे JNUच्या इलेक्शनमध्ये डिबेट हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. या डिबेटमध्ये राहुल सोनपिंपळेनं फार मोठी बाजी मारलेली होती. एक छोटंसं उदाहरण, आयसा आणि SFI वाले प्रचार करताना असं सांगत होते की बापसाला वोट देऊ नका, कारण बापसाला वोट केलं तर एबीव्हीपीचा गब्बर जो आहे तो मोठा होईल, एबीव्हीपी का गब्बर आ जाएगा, अशा पद्धतीचा प्रचार जे आहे ते हे लोक करत होते. तर त्याला उत्तर देताना राहुल सोनपिंपळेनं असं म्हटलं होतं की इस बार एबीव्हीपी का गब्बर नहीं आएगा बल्कि कबाली आएगा. तर अशा पद्धतीचं एक आक्रमक उत्तर जे आहे ते राहुल सोनपिंपळेनं दिलं होतं. आणि साहजिकच एक कुठल्याही प्रकारचं बॅकअप नसताना, पैसे नसताना, आयडिओलॉजिकल सपोर्ट नसताना ही मुलं ज्या प्रकारे लढली ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि एबीव्हीपीला एकही जागा मिळालेली नाहीये हा देखील एक प्रकारे संदेश आहे संघाच्या आणि एकूणच भाजपच्या नेत्यांना की JNU मध्ये ज्या पद्धतीने ते आक्रमण करू पाहत होते त्याला लेफ्टनं एकत्र येऊन का होईना पण उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे एबीव्हीपी साठी देखील हा एक मोठा इशारा म्हणायला हवा. नक्कीच धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा JNU मध्ये जे काही राजकारण रंगलं त्या राजकारणाचे हे सगळे वेगवेगळे पदर प्रशांत कदम यांनी आपल्याला उलगडून दाखवले.